फ्रेंड, तुम्ही सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय स्वामीच्या चरणापासून. तर चला स्वामींचं दर्शन तुम्ही सुद्धा घेऊन घ्या. तर मग चला मग आता आपण व्हिडिओला सुरू केले आहे. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवून देऊ, आधी स्वामींचं दर्शन तुम्हाला पण देऊ. अजून आपण स्वामींची आंघोळ घातली नाहीये, आता आपण स्वामींची आंघोळ घालणार आहोत. कारण म्हणजे पहिले स्वयंपाकाचं आवरून घेतो, नंतर आपण किचन आवरून आणि मग स्वामींना आंघोळ घालूया, है ना. तर चला मग आता आपण पहिले किचन मध्ये आवरूया. आपण ना 3 मोठे कांदे कापून घेतले आणि असे टमाटर छोटे म्हणून 3 घेतले आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडा कढीपत्ता घेतलाय, थोडा लसूणची कळी घेतली आहे आणि गवारच्या शेंगा आपण अशा कापून घेतल्या आणि गॅसवर ठेवलंय. आणि आपण बघू शकता आता आपण त्याच्यात थोडी हिंग टाकूया. हे टाकून दिलंय मी, जिरं तर टाकून दिलंय. नंतर मग आपण हिंग टाकूया आणि नंतर हे कांदा टाकून देऊया, है ना. मग चला मग आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते की आपण कसं करणार आहे काय भाजी. गवारच्या शेंगाची भाजी नवीन पद्धतीने करते मी, कारण की तर एवढं कांदे टाकणार आहे, मग मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता आता आपण याच्यात टाकलंय हिरवी मिरची, टॅमॅटो, कढीपत्ता, थोडंसं लसूण टाकून दिलंय आणि बघू शकता तुम्ही आपला कांदा असं झालाय. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे, नंतर मग ही टाकून देऊया आपण गवारच्या शेंगा. बघू शकता आता आपण करतोय सगळं ॲड त्याच्यात. तर हे आपण टाकलंय हळद पावडर, नंतर आपण टाकलंय थोडासा गरम मसाला, नंतर आपण टाकतो थोडंसं धनियाचं पावडर, थोडंसं धनिया पावडर टाकलं आपण आणि थोडीशी लाल तिखट. तुम्हाला माहिती आहे आम्ही लोक थोडे स्पायसी खाता, तर हिरवी मिरची तर टाकलीच आहे ऑलरेडी, पण थोडंसं मिरची पावडर पण टाकून दिलं आहे. तर मग आता आपला मसाला असं झाला आहे आणि आता आपण त्यात टाकून देऊ गवारच्या शेंगा, है ना. कारण की माझ्या मुलाला अशा पद्धतीचं आवडतं म्हणून मी अशा बनवते. बाकी मला तर त्या मसाल्याच्या आवडतात, मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून. त्याची सुद्धा रेसिपी तुमच्या संगी शेअर करणार आहेत मी एक दिवशी. तर चला मग आता आपण ह्याच्यात गवारच्या शेंगा टाकून देऊया, नंतर तुम्हाला दाखवूया. हां, ह्याच्यात एक बटाटा टाकला आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे, कारण की ना ते खाली लागू नये म्हणून. तर मग आता हे पाणी सुकल्यावर भाजी एकदम छान बनणार आहे. तर चला मग थोडंसं पाणी ॲड केलं आपण, थोडंसं लाईट ऑन करून दाखवा. सकाळची वेळ आहे ना म्हणून थोडं अंधार असतं किचनमध्ये. तर पाहू शकता तुम्ही अशी दिसते आपली भाजी. त्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे, मग ते पाणी सुकल्यावर भारी वाटते. सगळं पाणी सुकवायचं आहे आपल्याला, प्रॉपर तेल सुटतं, मग तेव्हा ती भाजी तयार. आता आपण टाकलं ह्याच्यावर थोडासा कोथिंबीर. तर बघू शकता चालेल, थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. नंतर मग आता अजून थोडं 5 मिनटं ठेवायचं आहे कोथिंबीर टाकून, है ना. तेल सुटायला लागलं ना, अजून 5 मिनिटाच्या नंतर बंद करायचं.
बघू शकता आपली पूजा झाली आहे, स्वामींची आंघोळ पण घालून झाली आपली आणि देवपूजा बी करून झाली आहे. तर चला मग आता आपण निघतो कामाला. तुम्ही पाहू शकता ही मांजर आहे ना बाजूला राहते आणि तिला आवडतं आमच्या घरी यायला. तर ती आहे ना तिचे तिघी मुलं घेऊन येते आणि खूप छान असं पुऱ्या घरात फिरते. तर खूप मस्त वाटतं ती आल्यावर आणि किती सुंदर आहे बघा, तिची मुलं पण भारी आहे आणि ती पण खूप सुंदर आहे. तर म्हणून खूप भारी वाटतं आम्हाला पण पालायला, असं वाटतं पालो, पण त्यांचं सांभाळीन कोण त्यांना, म्हणून आम्ही पालत नाही. तर बघू शकता अशी ती पूर्ण घरात फिरते आणि तिला पण आवडतं ते मुलं बघा कसे लपता इकडे तिकडे. तिला पण आमच्या घरात खूप आवडतं तर ती येऊन जाते, मग म्हणून आम्हाला पण आवडतं तर मग आम्ही पण तिला बोलवतो. संजनी तुझ्याकडे बाळ आले. हां, एक बाळ इकडे आलंय, एक घाबरलं संजीवनीला. दे आता दूध आणलं तर, हे बघा दूध आणूस तर शांत बसले, त्यांना माहिती पडलं दूध आणलं. मग आता मोठी थैली आणलं पाहिजे ना बेटा. ए म्हणजे थाटी मोठी घे, प्लेट लय लहान येते तर पिल्लू पेन द्या छोटीशी प्लेटमध्ये ना. हे दोघी मायलेकर पिताय दूध. आणि दुसरा कुठे गेला? बाहेर आहे का? ए, या इकडे. हा ये ये ये. येऊ कसं खेळताय पलाला रे, लय वारे केलं होते. कुठे गेले? देख आता काळी सण खेळताय, लाकडी सण देख. इकडे येऊन पाय धुवायचे असतात, इथं पाय धुवायचे, नंतर असं एंटर करायचं आणि मग स्वामींचं दर्शन घ्यायचं. हे अंबरनाथचं स्वामींचं केंद्र आहे. तुम्ही पाहू शकता असं आजूबाजूचा परिसर आहे, असं समोर रोड आहे. इथं चप्पल काढायची असते आपली, चप्पल इथं चप्पल स्टँड आहे, आपण चप्पल घालतो आणि आपल्याला प्रसाद भेटला आहे. तिकडून असं आलो आहे आम्ही आणि असं इकडे केंद्र आहे. इकडून असं यायचं आणि असं इकडे असं जायचं ना, तिकडे केंद्र आहे. तर चला मग आता आपण जाऊया. आपली गाडी कुठे आहे? ही आपली गाडी काढतोय भैयू, अंधार किती आहे. तर चला मग आता स्वामींचं दर्शन करून झालंय आपलं, स्वामींचं दर्शन करून झालंय. आता आपण निघतो आपल्या घरी जायला. तर चला, स्वामींचं दर्शन तर खूप छानच झाले, एकदम मस्त स्वामींचं दर्शन केलं आम्ही, कारण जास्त गर्दी नव्हती तर मग मस्त बसायला भेटलं. नाही तर तुम्ही बघितलं ना, हे मठ जेवढं मोठं आहे ना तेवढं पूर्ण भरलेलं असतं, खूप गर्दी असते आणि खूप लोक येतात तिथं आणि खूप छान वाटतं. आरती पण होते ना, आरती झाल्यावर पण इतकं मस्त वाटतं ना तिथं. पण आम्हाला काही आरती भेटली नाही कारण की आम्ही लेट झालो. आता आम्ही निघालो आहे घरी जायला, तर म्हटलं चला रस्त्यात पिझ्झा खाऊन घेऊया. आम्ही रस्त्यात थोडं थांबले आणि पिझ्झा खाला. नंतर लक्षात आलं की आज चोपडा कोटला सचिन येणार आहे, सचिन कुमावत. तर आपण चला त्याला पण बघून येऊया. मग आम्ही तिकडे गेलो. तर तिथं गेल्यावर खूप म्हणजे लास्टच गाणं होतं, लास्ट सॉन्ग होतं, ते जाणारच होते. मग तरी पण थोडंसं शूट केलं मी. तर बघा मग आम्ही तिथं गेल्यावर थोडंसं शूट करून घेतलं आहे आणि नंतर मग घरी आले आम्ही. म्हटलं चला थोडंसं पुढे जाऊया
आणि मी थोडं पुढे आली आणि पुढून थोडे थोडे व्हिडिओ काढले मी नंतर मग. आणि मी काय केलं आहे, त्यांचा जो म्युझिक होतं ना मी ते टाकलंच नाही आहे, कारण की त्यांच्या म्युझिकने ना गाईज कॉपीराईट येतं. कारण की ते संजीव राठोर आले होते तेव्हा पण मी गेली होती तिकडे बदलापूरला, आणि एवढा व्हिडिओ एकदम म्हणजे तिकडे तर खूप क्राऊड होता. तर मग तो व्हिडिओ शूट करून आणला, इतका एडिटिंग केला, एवढी मेहनत केली, नंतर त्याला मी अपलोड केला आणि व्ह्यूज पण छान गेले. पण काय झालं माहिती आहे का, त्याच्यात कॉपीराईट आला. तर म्हणून मी ना काय केलं, मग मी आता रिक्स घेणंच सोडलं आणि ह्यांचं वॉईस मी कट करून टाकला आणि माझीच आवाज मी थोडी टाकून दिली आहे. आणि मग जसं जमलं तसा व्हिडिओ मी थोडा एडिटिंग केला आहे आणि टाकते, कारण की म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ बनवून घेऊया. एक असं कसं आठवणी राहतं, आपण कुठे गेले काय केलं अशा आठवणी असत्या राहत्या, म्हणून मी ती आठवण म्हणून असं टाकून देत असते व्हिडिओ. का तो यूट्यूबला टाकलेला असतो आणि खूप छान पण वाटतं ते बघून बघून पण, की आपण कुठं फिरलो होतो, कुठं गेलो होतो, आपल्या आठवणी जपून राहता, म्हणून मी असं टाकून देते. तर चला मग आता व्हिडिओ असं जसं जमलं तसा काढला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तर बाय.